मागच्या काही दिवसापासून आपण अपना गाईड या आपल्या यूट्यूब चॅनलवर जे जनरल सायन्सचे काही ज्या इम्पॉर्टंट टर्म असतात, म्हणजे ज्या एकदम इझी महत्त्वाच्या असतात, एकदम सोप्या भाषेत, ज्या की आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्या जर माहिती नसतील तर सायन्स हा विषय आपला कधी आवडीचा विषय होऊ शकणार नाही. आणि जर सायन्स शिकायचं असेल आणि सायन्समध्ये चांगल्या पद्धतीने आपली आवड निर्माण करायची असेल तर आपल्याला ह्या कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत, ह्या माहिती पाहिजेत. मग आजची जी कन्सेप्ट असणार आहे, जी की आपण क्लिअर करणार, ती म्हणजे युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. याच्या अगोदरही भरपूर अशा काही कन्सेप्ट येतात ज्या की आपण क्लिअर केलेल्या आहे आणि इथून पुढेही करणार आहोत. मग याच्या अगोदरचे व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर आधी हा युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलरचा व्हिडिओ बघून घ्या. हा जर तुम्हाला आवडला तर असेच मागचे काही कन्सेप्ट येतात त्याही क्लिअर करून घ्या. आणि पुढून येणारे जे काही व्हिडिओ असतील आता याच्यासमोर, म्हणजे जेवढे काही व्हिडिओ याच्यासमोर अपलोड होतील ते व्हिडिओ घेण्यासाठी किंवा ते व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा. तर या ठिकाणी आजची कन्सेप्ट असणार आहे ती म्हणजे युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. कोणत्याही ऑर्गॅनिझम जो असतो ते आपण दोन भागात, त्याची जी सेल असती त्या सेलनुसार त्याला काय करतो, आपण दोन भागात डिवाईड करतो, ते म्हणजेच युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. मग हे ओळखायचं कसं, कोणते ऑर्गॅनिझम युनिसेल्युलर किंवा मल्टीसेल्युलर असतात किंवा कशा पद्धतीनं असतात. ऑर्गॅनिझम्स आर क्लासिफाय बेस्ड ऑन द नंबर ऑफ सेल दे कंटेन, म्हणजे त्याच्या बॉडीमध्ये किंवा त्याचे जे ते ऑर्गॅनिझम येतं ते किती सेलनं बनलेलं येतं, यानुसार याचे दोन टाईप या ठिकाणी आपण काय करतो, त्याला क्लासिफाय करतो. दिस सिम्पल डिस्टिंक्शन डिक्टेट्स एव्हरीथिंग फ्रॉम हाऊ दे ऑप्टेन एनर्जी. आणि याच्यातूनच आपण सांगू शकतो की ते कशा पद्धतीने एनर्जी ऑप्टेन करतात आणि कसं रिप्रोडक्शन करतात किंवा कसे रिप्रोड्यूस होतात, कशा पद्धतीने त्याचा परत परत जन्म होतो किंवा कशा पद्धतीने ते स्वतःची संख्या इन्क्रीज करतात. दे सर्वाइव्ह इन देअर एन्व्हायरमेंट, कशा पद्धतीने ते त्याच्या एन्व्हायरमेंटमध्ये सर्वाईव्ह करतात हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. तर या ठिकाणी पाहता सर्वात पहिले तर काय केलेलं आहे आपण, युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर असे दोन भाग या ठिकाणी ऑर्गॅनिझमचे केलेले आहेत. ऑर्गॅनिझम्स काय असतात हे आपण नेमकी त्याची डेफिनेशन बघितली, म्हणजेच कशा पद्धतीने आपण त्याला क्लासिफाय केलेलं आहे किंवा का क्लासिफाय केलेलं आहे ते तुम्हाला सांगितलं. या साईडला तुम्हाला युनिसेल्युलर दिलेलं आहे, या साईडला तुम्हाला मल्टीसेल्युलर दिलेलं आहे. आता इथं युनिसेल्युलरमध्ये काही एक्झाम्पल दिले आहेत, जसं की काय काय दिलेलं पहा, पॅरामोशियम असेल, बॅक्टेरिया असेल किंवा मग युग्लेना असेल, हे या ठिकाणी एक्झाम्पल दिलेले, किंवा मग अमिबा असेल. अमिबासुद्धा एक काय युनिसेल्युलरचं एक एक्झाम्पल आहे, म्हणजे अमिबासुद्धा युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे. याचं जे स्ट्रक्चर असतं ते एकदम सिम्पल स्ट्रक्चर असतं. सिम्पल स्ट्रक्चर म्हणजेच काय, याची जी सेल असती या सेलमध्ये जे काही ऑर्गॅनिल्स असतात ते मेम्ब्रेन बाउंड नसतात. त्याच्यात जो न्यूक्लियस असतो तो वेल डिस्टिंक्ट नसतो, म्हणजेच वेल डेव्हलप झालेला नसतो. याचं जे रिप्रोडक्शन असतं ते रिप्रोडक्शन कसं असतं, बायनरी फ्युजननं या ठिकाणी रिप्रोडक्शन होतं. आता बायनरी फ्युजन का असतं, तर बायनरी फ्युजन हे सुद्धा तुम्हाला किंवा मग बडिंग हे सुद्धा एका नवीन क्लासमध्ये तुम्हाला समोरच्या क्लासमध्ये बघायला मिळेल. डायरेक्ट न्यूट्रियन्स ॲब्झॉर्ब करू शकतात हे, अशा पद्धतीचे काही कॅरेक्टरिस्टिक असतात. नंबर ऑफ सेल किती असतात, तर 1 सेल असती. मल्टीसेल्युलरमध्ये खूप असतात, हे आता नंतर बघू आपण. सर्वात पहिले आता हे युनिसेल्युलरचं झालं. मल्टीसेल्युलरमध्ये काय असतं बघा, एक सेल असते या बॉडीमध्ये, म्हणजेच प्रत्येक ऑर्गन असतात. म्हणजे हे काय एक ह्युमन बॉडी आहे आणि या ठिकाणी जे ऑर्गॅनिझम आहे हा ऑर्गॅनिझम कशापासून बनलेला आहे, तर हा एका वेगवेगळ्या ऑर्गन सिस्टमनं बनलेला आहे. जसं सर्क्युलेटरी सिस्टम असेल, डायजेस्टिव्ह सिस्टम असेल, त्याचबरोबर एक्सक्रेटरी सिस्टम असेल, नर्वस सिस्टम असेल, हे अशा काही सिस्टम येतं, किंवा मस्क्युलर सिस्टम, स्केलेटल सिस्टम, अशा काही सिस्टम येतं. या ऑर्गन सिस्टमपासून एक ऑर्गॅनिझम बनलेला, म्हणजे ऑर्गॅनिझम बनला ऑर्गन सिस्टमपासून. ओळखू येत नसेल परत एकदा बघा, ऑर्गॅनिझम कशापासून बनला, काय ऑर्गॅनिझम हे ऑर्गन सिस्टमपासून बनला. ऑर्गन सिस्टम ज्या असतात त्या कशापासून बनतात, वेगवेगळ्या ऑर्गनपासून. सिस्टम म्हणजेच काय, ज्या ठिकाणी वेगवेगळे ऑर्गन, डिफरंट ऑर्गन काय करतात, एकत्र येतात आणि एक फंक्शन कंप्लीट करतात, त्याला आपण ऑर्गन सिस्टम म्हणतो. ऑर्गन म्हणजेच काय, एक अवयव जो तुमच्या बॉडी पार्ट असेल, तो बॉडी पार्ट कशापासून बनलेला असतो, तो टिश्यूजपासून. मग टिश्यू कशापासून बनलेले असतात, तर ते असतात सेलपासून. मग असे प्रत्येक टिश्यू एका सेलपासून, म्हणजे सिंगल सेल नाही पण एका टाईपच्या सेलपासून एक टिश्यू बनलेला असतो. आणि अशाच टिश्यूपासून एक ऑर्गन, नंतर ऑर्गन सिस्टम आणि नंतर ऑर्गॅनिझम बनलेला असतो. मग आता हे जे या ठिकाणी जे बॉडी किंवा एक ऑर्गॅनिझम बनला हा कसा आहे, तर एकदम कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम आहे. पण हे कसे, ते सिम्पल ऑर्गॅनिझम आहे, ते डायरेक्टली या ठिकाणी एका सेलपासून बनलेले असतात. हे वेगवेगळ्या सेलपासून बनलेले असतात, त्याच्यामुळे हे कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर असतं. याचं स्ट्रक्चर सिम्पल असतं, याचं कॉम्प्लेक्स असतं. आता नंबर ऑफ सेल जर विचार केला तर सेलची संख्या या ठिकाणी असणार एक, या ठिकाणी एकपेक्षा जास्त. युनिसेल्युलरमध्ये सिंगल सेल, इकडे मल्टी सेल, म्हणजे त्या ठिकाणी मल्टिपल सेल असणार. एनर्जी कुठून ऑप्टेन करतात, त्याच्या सिंगल सेल असतात, ह्या मॅनेज करतात सर्वच्या सर्व
जेवढे काही एनर्जीशी रिलेटेड त्याचे फंक्शन असतील ते मॅनेज करू शकतात. आणि याच्यासाठी काय असतात तर वेगवेगळ्या या ठिकाणी ऑर्गन सिस्टम दिलेल्या असतात. रिप्रोडक्शन जे असतं ते सिंगल सेल किंवा युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये फिजन किंवा बडिंगनुसार होतं आणि मल्टीसेल्युलरमध्ये हेच गॅमिट फॉर्मेशन अशा पद्धतीनं, गॅमिट म्हणजेच काय, मेल गॅमिट आणि फिमेल गॅमिटचं फॉर्मेशन होऊन या ठिकाणी मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम काय करतात, रिप्रोडक्शन करतात. सर्वायवल स्ट्रॅटेजीसाठी काय करतात, स्मॉल साईज असती आणि एफिशियन्सी, स्मॉल साईज आणि एफिशियन्सी, लार्ज साईज, अडॅप्टेशन, निश आणि स्पेशलायझेशन. आता हे जे असणार आहे हे स्वतःला अडॅप्ट करू शकणार नाही, वातावरणानुसार किंवा एन्व्हायरमेंटनुसार स्वतःला चेंज करू शकणार नाहीत. पण जे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम असतात ते स्वतःला काय करू शकतात, अडॅप्ट करू शकतात. मग त्याच्यानंतर दिलेले युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम एक एक आपण करून या ठिकाणी बघू. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजेच काय, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम कन्सिस्ट ऑफ सिंगल सेल दॅट परफॉर्म ऑल द नेसेसरी फंक्शन्स. सर्वच्या सर्व जेवढे काही गरजेचे काही महत्त्वाची कामं असतात ती सिंगल सेल या ठिकाणी परफॉर्म करते. जसं की सच ॲज मेटाबॉलिझम, रिप्रोडक्शन अँड रिस्पॉन्स टू स्टिम्युली विदिन दॅट वन युनिट. एका सेलपासूनच सर्व कामे या ठिकाणी परफॉर्म केल्या जातात. एफिशियन्सी काय असती, दे आर स्मॉल अँड हाय सरफेस एरिया टू व्हॉल्यूम म्हणजेच SAV विच अलाउज फॉर रॅपिड न्यूट्रिएंट्स ॲब्झॉर्प्शन अँड वेस्ट रिमूव्हल. आता जे काही सरफेस एरिया टू व्हॉल्यूम म्हणजे दे आर स्मॉल असतात, स्मॉल असल्यामुळे काय करतात, याच्या बॉडीतून जेवढे काही वेस्ट मटेरियल असेल ते बाहेर टाकण्यासाठी किंवा बाहेरचे न्यूट्रिएंट्स आत घेण्यासाठी हे काम कसं होतं, रॅपिडली होतं, एकदम फास्ट होतं. अडॅप्टेबिलिटी म्हणजेच काय, दे कॅन थ्रिव्ह इन एन्व्हायरमेंट दॅट माइट बी टू हार्श फॉर कॉम्प्लेक्स लाईफ सच ॲज एक्स्ट्रीम हीट ऑर हाय ॲसिडिटी. अशा पद्धतीने ते त्या ठिकाणी अडॉप्ट करू शकतात. एक्झाम्पलसाठी बॅक्टेरिया असेल, अमिबा असेल, पॅरामोशियम असेल किंवा मग ईस्ट असेल, हे झाले याचे एक्झाम्पल. आता नाही कळालं तर या ठिकाणी आता तरी तुम्हाला या ठिकाणी हे समजून जाईल. काय एक दिलेलं आहे या ठिकाणी, काही तुम्हाला ऑर्गॅनिझम्स दिलेले तर जसं अमिबा आहे, त्याचबरोबर पॅरामोशियम आहे, पॅरामोशियम हे नसून पॅरामोशियम या ठिकाणी तुम्हाला दिलं आहे, पॅरामोशियम आहे. आणि इथे रिप्रोडक्शनच्या या ठिकाणी कसं दिलेलं आहे, फ्युजन किंवा बायनरी फ्युजन या ठिकाणी व्हायला. युग्लेनासुद्धा या ठिकाणी एक एक्झाम्पल असणार, बॅक्टेरियासुद्धा असणार. कशाचं, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमचं. तर साईज कशी असते, स्मॉल असते. SAV म्हणजेच काय असतं ते आपण नेमकंच आता या ठिकाणी बघितलं. या ठिकाणी तुम्हाला दिलेलं SAV म्हणजेच काय, सरफेस एरिया व्हॉल्यूम. एन्व्हायरमेंटल रेझिलन्स, थ्रिव्ह इन एक्स्ट्रीम हीट ऑर हाय ॲसिडिटी. त्याचबरोबर बॅक्टेरिया, अमिबा, पॅरामोशियम, ईस्ट हे याचे एक्झाम्पल हे आताच आपण या ठिकाणी बघितलं. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम काय असतात पहा, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये कंपोज ऑफ मेनी स्पेशलाइज सेल, वेगवेगळ्या सेलपासून हे बनलेले असतात. दॅट वर्क टुगेदर टू मेंटेन द लाईफ ऑफ ऑर्गॅनिझम. आता एक सेल नसून वेगवेगळ्या टाईपच्या सेल असतात, वेगवेगळ्या टाईपच्या सेलपासून टिश्यू बनतात, टिश्यूपासून वेगवेगळे ऑर्गन बनतात आणि वेगवेगळ्या ऑर्गनपासून सिस्टम म्हणजे ऑर्गन सिस्टम या ठिकाणी एक एक फंक्शन या ठिकाणी कंप्लीट करतात. पण हे फंक्शन कंप्लीट करता वेळेस द डिव्हिजन ऑफ लेबर अलाव देम टू ग्रो टुगेदर अँड परफॉर्म कॉम्प्लेक्स ॲक्टिव्हिटीज. आता वेगवेगळ्या खूप अवघड कामंसुद्धा हे काय करू शकतात, परफॉर्म करू शकतात. कशामुळं, कारण ह्या ज्या सेल असतात त्याच्यात काय असतं, कोऑर्डिनेशन या ठिकाणी असतं. स्पेशलायझेशन काय असतं, सेल डिफरन्शिएट फॉर टू परफॉर्म स्पेसिफिक टास्क. एक्झाम्पल नर्व सेल फॉर सिग्नलिंग. आता नर्व सेल येतं म्हणजे नर्वस सिस्टम जी आहे ती नर्व सेलपासून बनलेली येते, याचं काम काय, सिग्नलिंग, एवढंच काम असणार. मग सिग्नल देण्याचं काम हे काय करतात, कारण ब्रेनपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. मसलच्या सेल ज्या असतात, मसल सेल, याचं काम काय, मुवमेंट म्हणजे तुमच्या बॉडीची मुवमेंट हे काम कोणाचं असणार, मसल सेलचं असणार. रेड ब्लड सेलचं काम काय असणार, तर ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट करण्याचं हे काम असणार. आता प्रत्येक सेलचं जरी वेगवेगळं काम असलं तरी या सर्व सेल काय करतात, एकत्र येऊन सुद्धा म्हणजे एकमेकांमध्ये कोऑर्डिनेशन असल्यामुळं हे सर्व फंक्शन या ठिकाणी पार पडतात. इंटरडिपेंडन्समध्ये पहा, इंडिव्हिज्युअल सेल्स कॅन नॉट सर्वाईव्ह म्हणजे फक्त सिंगल या सेल एकत्र असल्याशिवाय ह्या सर्वाईव्ह करू शकत नाही. दे रिलाय ऑन कोऑपरेशन ऑफ द एंटायर ऑर्गॅनिझम्स टू फंक्शन. दीज ऑर्गॅनिझम्स ऑफ्टन हॅव कॉम्प्लेक्स ऑर्गन सिस्टम, सर्क्युलेटरी असेल, नर्वस सिस्टम असेल, डायजेस्टिव्ह सिस्टम असेल, टू मॅनेज देअर लार्ज साईज अँड इंटरनल एन्व्हायरमेंट. एक्झाम्पलसाठी ह्युमन असेल, ओक ट्रीज असतील, मशरूम असेल, ब्ल्यू व्हेल असेल, हे सर्वच्या सर्व काय येतं, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत. अशा पद्धतीने या ठिकाणी काही एक्झाम्पल तुम्हाला दिलेले ते एक्झाम्पल तुम्हाला काय काय दिलेले तुम्ही पाहू शकता. ह्युमन्स आहेत, ओक ट्री आहे, मशरूम आहे, ब्ल्यू व्हेल आहे. स्पेशलायझेशनमध्ये आपण बघितलं की नर्व सेलचं काम काय, सिग्नलिंग, मसल सेलचं मुवमेंट, रेड ब्लड सेलचं
ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट करण्याचं काम असणार. एकमेकावर कशा पद्धतीनं डिपेंड असतात किंवा कसं कोऑपरेशन याच्यात असतात. जसं इंडिव्हिज्युअल सेल्स कॅन नॉट सर्वाईव्ह, मग हे काय करतात, न्यूट्रिएंट्स असेल किंवा सिस्टम, ऑक्सिजन आणि सिग्नल अशा पद्धतीचे वेगवेगळे फंक्शन जे असतात याचे, म्हणजे जे काही कामं असतील ते एकत्र येऊन परफॉर्म करण्याचं काम ह्या सेल करतात. कंपॅरिझन जर केला आपण, म्हणजे एका स्लाईडमध्ये जर याला कंप्लीट करायचा प्रयत्न केला, तर जे काही नर्व सेल फीचर जे असतात, नंबर ऑफ सेल, पहिला फीचर आहे नंबर ऑफ सेल, युनिसेल्युलर सिंगल म्हणजेच वन सेल, मल्टीसेल्युलर मेनी सेल. सेलचं फंक्शन काय असणार, परफॉर्म ऑल लाईफ टास्क, म्हणजे सर्वच्या सर्व जे काही कामं असतील ते एका सेलमधूनच केल्या जातात, जसं फीडिंग असेल, डिव्हायडिंग असेल किंवा मुव्हिंग असेल. आणि जी मल्टीसेल्युलर असते तिचं स्पेशलाइज फंक्शन असतात प्रत्येक सेलची, प्रत्येक सेलला वेगवेगळं काम दिलेलं असतं. साईज मायक्रोस्कोपिकमध्ये या ठिकाणी युनिसेल्युलरची साईज जी असती ती एकदम छोटी असती आणि रेंजेस फ्रॉम मायक्रोस्कोपिक टू मॅसिव्ह, म्हणजे छोट्यापासून मोठ्या अशा पद्धतीने हे व्हॅरी करतात. इकडे रिकव्हरी काय आहे, तर डॅमेज टू सेल कॅन बी फेटल अँड डॅमेज टू सम सेल्स इज युजली नॉट फेटल. एक्झाम्पलसुद्धा बॅक्टेरिया आणि हे ॲनिमल्स इकडे आपण बघितले होते. तर अशा पद्धतीनं काही की फीचर्स असतील किंवा मग त्याचबरोबर ते कशासाठी मॅटर करतात किंवा कशा पद्धतीनं आपल्यासाठी हेल्पफुल आहेत हे या ठिकाणी तुम्ही बघू शकता या स्लाईडमध्ये. सर्वात सोपं या ठिकाणी तुम्ही लक्षात घेऊ शकता, जे की दिलेलं आहे युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलरमध्ये. युनिसेल्युलर म्हणजे सिंगल सेल ॲनिमल आणि मल्टीसेल्युलर म्हणजेच ॲनिमल्स दॅट हॅव मोर दॅन वन सेल. अशा पद्धतीनं युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर हा टॉपिक आपण या ठिकाणी कंप्लीट केला. समजला असं तुम्हाला, थोडंफार नसेल काही कळालं तर परत एकदा हाच व्हिडिओ बघा, अजून चांगल्या पद्धतीनं समजून जाईल. आणि हे तुम्ही या ठिकाणी नोट जरी बनवायच्या म्हटलं तर या ठिकाणी युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलरच्या तुम्ही नोट्ससुद्धा या ठिकाणी स्क्रीनशॉट घेऊन नंतर आरामात या ठिकाणी बनवू शकता. तर या ठिकाणी तुम्हाला नोट्स दिलेले आहेत, हे युनिसेल्युलर असेल किंवा मग हे मल्टीसेल्युलरचं असेल, हे तुम्ही या ठिकाणी नोटमध्ये लिहून घेऊ शकता किंवा परत परत रीड करू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर याच्यानंतर तुम्हाला कोणत्या टॉपिकवर या ठिकाणी व्हिडिओ लागत असेल, एक पर्टिक्युलर जर तुमची या ठिकाणी काही डिमांड असेल तर ती कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.